भाऊजी घेऊन जा ना भाऊजी लवकर मामाजीले. बरं लागून राहिलं ते सकाळपासूनच सांगून राहिले असं. आपल्याला चांगलं नाही वाटत भाऊजीले काम सांगायले, पण काय करावं आता. हा नवरा तर ऐकत नाही. त्याला तर अर्जंट होतं मीटिंगला जाणं. मीटिंग आहे का नाही, खोटे बोलले का खरं बोलले काय माहित. आणि ह्या लाईन आहे तर तो बायकोच्या मागं गेला. हा असं राहते. पण आता काय करता, आता भाऊजीले म्हणायला लागलंच. मग भाऊजी म्हणा ना लवकर मामाजीले. बाबा चला ना, काय आता बसल्याचे बसलेच आहे. चला बरं, बात गाडीवर बसत तुम्हाला आणि घेऊन जातो. काही नाही रे, राहू दे ना विनोद. काय आता जराशा दुखण्यासाठी काय आता काय दवाखान्यात नेणं काय जरुरीच आहे काय? राहू दे पाहू मग. अरे विनोद, जरासं बरोबर सांगतो डॉक्टरले. सकाळपासूनच दुखून राहिली म्हणा छाती त्याची. असं धक 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 वाटून राहिलं त्याले. तर सांगून नाही राहिले ना काही नाही. रातच्या नाही दुखे वाटते यायची, पण येईन काही मला सांगितलं नाही बापा. हा तर आता तू बरोबर सांगतो डॉक्टरले समजून. आई तू काही काळजी नको करू बरं, मी सगळं सांगतो बरोबर. तू शांत राह फक्त घरी. का व मी येऊ काय सोबत, पाहिजे का तुमच्या कोणी? अरे बा नाही पाहिजे मला कोणी, सोबतही नाही पाहिजे ना. मी दवाखान्यातही नाही जात, पैसे नाही झालं मला. बाबा तुम्ही ऐकत जा थोडंशे काय. बरं बा, आता ऐका तर लागणच म्हटलं तर. बरं चल. कुठं कुठं जा लागते, कुठं नेता रे दादा बाबाले? हा छाया, त्या बाबाची तब्येत खराब आहे ना बिचारे, छातीत दुखते म्हणते. तर आता विनोदले म्हटलं नेतं काही दवाखान्यात, तर हो म्हणे तो. म्हणून म्हटलं त्याले घेऊन जाय म्हटलं राजा पटकन त्या बापाले. फालतू जास्त कमी झालं तर हो बाई. ठीक आहे ना, चालले जा बाबा मग. हो बेटा, चाललं जातो ना. छाया, तू जाता काय बाबासोबत तू या? आता मग काही जमत नाही बाई तिथं जाणं. तर चालशील तर चालली जाणं जराशी त्या बापासोबत. ह्या विनोद आहे अन गाडी आणतो म्हणते या. तर चालली जाय जराशी, कोण ना कोणी पाहिजे हो त्याच्यासोबत. आई मी मी काय नाही, मला काय पाठवून राहिली तू जा ना. अन मला कोणतं काम आहे तिथं, मी काय करणार आहे तिथं? आता तिथं गेल्यावर डॉक्टर काय सांगते ना काही नाही. मग तिथं गेलं तर कोण ना कोणी पाहिजे नाही काय. ह्या जर विनोद इकडे तिकडे झाला तर बाबाजवळ पाहिजे नाही का जरासं कोणी. आई तर मला काय सांगतो तू, त्या एवढा मोठा सुना आहे ना तुले, पाठव ना मोहिनीले पाठव, वैशालीले पाठव. दोन दोन सुना आहे त्या घरी, एक जरी गेली बाहेर तर हे आहे ना इस्टेटीचा वाटा त्याला दिला काम. मला सांगतं काय? नाही बेटा, राहू दे. काही कोण नाही आला लागत सोबत दिबा. मी जातो बरोबर. मी काही एवढा काही बिमार आहे का मला उचलून न्याय लागते म्हणून. आहे ना विनोद आहे ना सोबत. राहू दे. मग नाही तर काय बाबा, आई फालतूच लावते. सरला तुम्ही खायलाच पण एवढी जिद करता, काही कामच नाही ना. हा आता दवाखान्यात जाणं जरुरी नव्हतं, तरी आता मी तयार झालो ना म्हटलं तर. मग आता सोबत कायला पाहिजे कोणी. आहे ना विनोद माझ्यासोबत. ओळख असल्यावर काय गरज आहे मग कोणाची. अहो पण कोण ना कोणी पाहिजे असते हो सोबत. काहीच गरज नाही आहे सरला. शेवटी माणसाला एकटं येणं आणि एकटं जाणं आहे म्हटलं. हे मोहमाया आहे फालतू जगातली. मोहमायेचा काही अर्थ नाही आहे. मामाजी मी येऊ काय नाही तर? मी येतो. नाही बेटा, तुमचीच तर अवस्था तुम्हाला भारी आहे. राहू द्या कोणीच नका येऊ. जा तुम्ही, आहे ना विनोद आहे ना सोबती. चालले मोठे सांगाले. हा मला दिलं नाही जरासं. हा थोडंसं म्हटलं काय मला घे म्हणून, हात भरणे दिलं म्हटलं मला. अन मला सांगते बाबासोबत जाय. म्हणजे बाबानं माझा विचार नाही केला जरासा. काही एकुलती एक पोरगी आहे आपली, पोरीला काही दिलं पाहिजे. आणि मी फक्त यायचं काय सावडूच काय. सुना आहे, सुनायला दिलं तर करायला लावा म्हणा आता सुनायला पोराले. ननद बाई काय म्हणता आता? मी नाही म्हटलं तुम्हाला, नाही जात म्हटलं ना मी. मग कायले जबरदस्ती करता मला? द्याच्या वेळेस नाही म्हटलं जरासं का ननदलाही द्या म्हणून. आम्हाला देऊन राहिले तर थोडंसं ते नाही द्या असं नाही म्हटलं तेव्हा. आणि आता काम सांगायच्या वेळेस बरोबर म्हणून राहिले ननद बाई. आता दिसून राहिली काय ननद बाई? तेव्हा नाही दिसली काय वाटण्या करायच्या वेळेस? नको जाऊ, नाही जात नको जाऊ. कोण म्हणून राहिलं तुला जाय म्हणून? ते मोहिनी वहिनीच तावत देऊन राहिली मला. आता कायसाठी म्हणते मग? ननद बाई जासाठी नाही आवाज देत तुम्हाला आम्ही. मी काय म्हणून राहिली, आजचा स्वयंपाक तुम्ही करा म्हटलं. आलं का ऐकाले? कान उघडून ऐका. का आजचा स्वयंपाक तुम्ही करा. कारण आता मामाजीले बरं आहे नाही, मामाजी चालले दवाखान्यात, भाऊजी चालले. आता बैले बरं नाही, आता बाई खोलीत जाते. राहिलं वैशाली ताई ना मी, आम्ही आज करत नाही. आमच्या वाटण्या झाल्या ना तशाही. मग आता तुम्ही करा स्वयंपाक. असं दाखवली वाटते तुमच्या अवकात तुम्ही नाही. फक्त तुम्हाला काय म्हणते इस्टेट काय भेटली तुमच्या हातात. बाबानं तुमच्या नावानं काय करून दिली, एका दिवसात तुम्ही अवकात दाखवून दिली नाही वहिनी. आतापर्यंत कालपर्यंत तुम्ही मला म्हटलं नाही स्वयंपाक करा ननदबाई का काही करा म्हणून. आणि आज झाली तुमची हिंमत म्हणायची. म्हणजे आता तुम्ही मला तुमच्या घरचे कामं करायला लावून वाटते. बापा ननदबाई तुम्हाला जर इथं राहिलं आहे तर कामं तर करायला लागूनच. कारण आता नाही तरी वाटण्या झाल्या. मग वाटण्या झाल्यावर काम करायचा अधिकार सगळेच आहे या घरात राहिना येतं. हा आम्ही नाही करत काय? मग आम्ही करतो तर तुम्ही काऊन नाही कराल? तुम्ही काय कुठच्या महाराणी लागून गेला काय? बाबा पाहिलं म्हटलं तुम्ही. हा तुमच्या वाटण्या करण्याचा नतीजा पाहिला काय? तुमच्या पोरीला काय हालपेष्टा भोगा लागून राहिल्या आता. हा स्वतःच्या बापाच्या घरात तिला आता मोलकरणीची वागणूक देऊन राहिला म्हटलं भाऊजया. आता काय करावं बेटा, असं माहित नव्हतं ना. आता असं वाटलं होतं पोरं साजरे आहे, सुना साजरे आहे, तर आता करतील. असं होणार नाही. नाही आता आपल्याच तर वाईट दिवस आले तर तुमचं काय सांगू मी. बाबा पण तुम्हाला जरासही वाटलं नाही ना आपल्या पोरीचाही विचार करावा म्हणून? फक्त तुम्हाला पोराचाच विचार करता आला नाही काय? म्हणजे पोरच आहे तुम्हाला, पोरगी आहेच नाही जशी. म्हणजे पोरगी दिल्ली दुसऱ्याले तर तिचा काही अधिकारच नाही राहिला वाटतं इथं आता. बाबा कोण नाही बेटा अधिकार. आपलं घर आहे, दार आहे, भाऊ आहे, भाऊजाई आहे. मस्त याव, मस्त राहाव, करावं आणि खावं. तेले खाऊ घालाव ना पण खाव. काय होते त्याच्यात? हा दोन कामं केल्यानं जिंचत असते का बेटा? बाबा मी काही इथं काम करायला आली काय? हा
एकुलती एक आहे म्हटलं मी तुम्हाला. मला तर असं वाटते पोरगी पाहिजेच नव्हती बाबा. फालतूच झाली मी. तुम्हाला पोरच पाहिजे होते. हा, पोरासाठी तुम्ही मला येऊ दिलं म्हटलं. आणि आता दाखवून राहिले. आतापर्यंत नाही दाखवलं तुम्ही पोरीत भेदभाव, पण आता दाखवून राहिले बाबा तुम्ही. लोक म्हटलं इष्टेटीचा वाटण्या करते ना, तर पोराईले ना पोरीले सारख्या देते म्हटलं. पण तुम्ही काय केलं बाबा? हा, पोरीला अलग टाकून दिलं, पोराईले दिलं बरोबर. छाया, लय झालं असून तुझे बोलणं आता. बाबाची तब्येत बरी आहे नाही, मी चाललो आता बाबाला दवाखान्यात घेऊन. दादा, आतापर्यंत मी तुझ्यासमोर बोलली नाही म्हटलं कधी, पण आता बोलतो. तू कोणी जास्तीची चापलुशी करत नको जाऊ बाबाची. तुला सांगतो, बाबाला वाटून राहिलं असन हा, का येईल काहीच माहित नाही म्हणून. पण मला सारंच माहित आहे. बाबानं म्हटलं एवढी मोठी प्रॉपर्टी कमावली तर साराचं सारं येईलच नाही देऊन दिलं. काही ना काही तर तुला नक्कीच दिलं असन. हा, बाबाच्या नावावर फंड घेऊन लय आहे म्हटलं. छाया, काय बोलून राहिली तू? हे त्याला पैसे दिला म्हटलं, मी कवडी नाही दिली, फुटकी कवडी हे नाही दिली म्हटलं त्याले. तर त्यानं शब्द विचारला नाही मला, बाबा मला तुम्ही पैसे नाही दिलं काय? मी त्याच्या हातात काही हा विचारलं का? त्याच्या बायकोनं त्यांना काही विचारलं काय मला? मग तुम्ही लोक मला हे नाही विचारून राहिले, बाबा तुमची तब्येत खराब आहे तर चलता काय दवाखान्यात? एखाद्यानं म्हटलं काय? इथं बोलायला आली लागन तर काय बोलन बाबा, कर्तव्य करायला लागते ना. तुम्ही तर काय म्हणते फक्त पोरासाठी कर्तव्य करून राहिले आणि पोरीला दिलं वाऱ्यावर सोडून. माझ्या मतानं तर तरी मी चुकलो नाही. मी कर्तव्य सगळ्यासाठीच केलं, तुमच्यासाठीही केलं, पोराईसाठीही केलं, समजलं? आणि बायकोसाठीही करून ठेवलं. म्या कोणालाच वाऱ्यावर सोडलं नाही. लागन तर मी स्वतः म्हटलं माझ्या नावावर काहीच नाही आहे, माझ्याच नावावर काही नाही तर त्याला काही देऊ? हा, काय आहे माझ्या नावावर? पहा बरं, आहे काही विचारा ना तुमच्या मायले असं तर. तिला तर माहित राहील ना कोणाला राहू का नाही राहू तर. बाबा त्या गोष्टी राहू द्या, त्या होत राहील. मग त्या काही गोष्टी कुठं जाणार आहे नाही, आयुष्यालाच पुरणार आहे त्या. पण तुम्ही पहिले दवाखान्यात चला म्हटलं. छाया, तू जास्त बोलू नको आता. तुला सांगून देतो त्या बाबाची तब्येत खराब आहे. काय काही बोलू नको. आई तूही तशीच आहे व. मी म्हणो माझी आई तरी चांगली आहे, पण नाही तूही तशीच आहे. तूही बाबाच्या रंगात रंगून गेली म्हटलं, आणि त्या पोराईच्या मनात चालून राहिली नुसतं. हा, तूही बरोबर रंग धरून घेतला म्हटलं आई त्या. आता तू माझ्या ऐकून जराशी नाही आहे. जरासं बाबाले बोलत नाही का, पोराईले बोलत नाही, कोणालाच बोलत नाही म्हटलं तू. काय म्हटलं होतं सरला? पोरीले माया असते नाही, हे वय काय पोरीची माया? अरे पोरी, ज्या पोरीले माया असते ना त्या पोरी ह्या गोष्टी करतच नाही, समजलं? माया असणारे लेकरं असे नसतेच म्हटलं सरला, ध्यानात ठेवा. माया हाय विनोदले खरी, आली का तुमच्या लक्षात? या सुनेले माया आहे म्हटलं. हा, पण म्हटलं पोरीले माया नाही आहे. कायची माया राहीन बाबा? अन सुनैले काऊन नाही राहीन माया, सांगा बरं तुम्ही. हा, सुनैले म्हणजे त्याला दिलं नाही तुम्ही? हा, ह्या मोहिनीले दिलं नाही तुम्ही, मग कशी नाही राहीन तिला माया? मग हाजी तर करणारच आहे ते तुम्हाला. बरं, आता तुला पाहिजे ना, तुला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. काय पाहिजे? हे घर पाहिजे काय? हे घर देतो तुझ्या नावानं करून, चालन ना? मग घरच पाहिजे ना तुला, का वावर पाहिजे? बाबा मला घर पाहिजे, हे घर नावानं करून पाहिजे मला. ठीक आहे, आजच कागद करून आणतो अन हे घर तुझ्या नावावर करून देतो, चालन ना? मग हा, घरच पाहिजे बाबा मला. अहो तुम्ही काय बोलून राहिले? हाय का तुमच्या डोक्यात काही? हा, काही जागेवर आहे तुम्ही? घर तिच्या नावानं करून द्या तर राहण कुठं मग? कुठं म्हणजे? इथंच, हे घरच आहे आपलं तर. अरे बा, झाला असं तो विषय तर चलता काय दवाखान्यात? चलता काय बाबा? चला बरं, करू द्या येईल गोष्टी. हो चाल बरं विनोद. बरं सरला येतो मी काय? हो या, काय काळजी घ्या स्वतःची. चाल बेटा विनोद. हो बाबा, चला बरं, निघा बरं पटकन. गाडी आणून उभी केली आहे, त्याला म्हटलं तू गाडी चालव, येतो म्हटलं मी बाबाला घेऊन. बरं बरं बेटा चल. अरे मोहिनी, वैशालीला सांगून दे जो, उशीर पाशीर होईन म्हणा जरासा. फोन करतोस म्हणा मी. काय? ठीक आहे भाऊजी, सांगून देतो ना वैशाली ताईला मी. मामाजीची काळजी घ्या भाऊजी. हो घेतो. आई अशा आहे तुझ्या सुना, लोभिष्ट, लोभी, लबाड. हा, इकडे बोलते काही तिकडे करते काही. बयाच म्हटलं बाबाच्या समोर हाजी करते बाबाले. हा, बरोबर चोपडते म्हटलं. चांगले वागले पाहिजे म्हणून बाबा. हा, बाबानं दिलं पाहिजे म्हणून तर दिलं बाबानं. हे तुझ्या पोराची चाल आहे आई सगळी. नाही हो, त्याईनं कायले म्हटलं असं? याईनं काहीच नाही बोलले पोरं. का आम्हाला द्या, का आम्हाला हिशे पाहिजे, शब्दानं नाही बोलले. त्या बापाचीच हे वय आहे. काय माहित त्याला काय वाटून राहिलं तर. तब्येत करून राहिले बाबा कालपासून. तर मला असं वाटते त्याला वाटत असेल काही माझ्या जर काही होऊन गेलं बा तर फालतू काय म्हणते ते यायच्यात झगडे भांडणं होईल म्हणून केलं असं त्यानं, म्हणून घेतला हा निर्णय. आई तुलाच आहे बाबावर भरोसा, मला तर नाही आहे. हा, कारण बाबानं आज माझा विश्वास तोडला म्हटलं. मला काहीच नाही दिलं, फक्त स्वतःच्या पोराईत वाटणे केल्या म्हटलं. ननदबाई, तुमच्या घरी काही कमी आहे का? मामाजीनं तर तुम्हाला सगळंच पाहून दिलं. हा, आणि तुमच्या घरी एकटेच आहे ते भाऊ, काही दोघं तिघं भाऊ नाही आहे. आणि उद्या चालून तुमच्या जर नंदीने हिस्सा टाकला त्याच्यात तर मग ते कायले टाकून हिस्सा? तिले सुखी सदन पाहून दिलं म्हटलं, चांगलं लग्न केलं, खर्च केला, सगळंच केलं म्हटलं. हा, मग तेच तर म्हणतो मी. मग त्याचं सगळं केलं, त्याने हिस्सा टाकून, तर मग तुम्ही कशा टाकून राहिले इथे हिस्सा? तुमचं जमते काय? हा, तुमचं इथं सगळंच केलं ना तुमच्या बाबानं. एवढं मोठं लग्न करून दिलं तुम्हाला, पोरगं झालं तर डिलिव्हरी केली, एवढा मोठा खर्च लावला तुमचा. सीझरला थोडा खर्च लागते काय? एवढा मोठा खर्च लावला. त्याच्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते सगळंच दिलं, गाडी दिली, अजून तुमच्या इच्छा भाऊले. अजून काय करायला पाहिजे? तरी अजून हिस्सा पाहिजेच म्हणता. एवढं सुखी सदन घरदार पाहून दिलं तुम्हाला, तर ते माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे ना. मी मागू शकतो, नाही तर काही करू शकतो. तू काय बोलतो म्हणा? ननदबाई, तोंड सांभाळून बोला म्हटलं थोडंसं.
मोठी आहे मी तुमच्यापेक्षा भावजय म्हटलं. तू न मी करून राहिल्या. आपल्या याच्यावर उतरल्या का तुम्ही बातच? आम्ही काय म्हणते नंदीच्या नात्यानं तुम्ही आम्ही म्हणतो तुम्हाला, आणि तुम्ही डायरेक्ट तू वर आला तुम्ही एकदम. माझ्यासोबत भांडण करत नका जाऊ तुम्ही. लय महागात पडून तुम्हाला माझ्यासोबत भांडण करणं. मोहिनी आहे म्हटलं मी, जेवढी शांत राहतो ना तेवढी तुफान मेलाय म्हटलं. माझ्यासोबत फालतू पंगा घेत नका जाऊ तुम्ही. काय करणार आहे तुम्ही हे सांगा मला पहिले. हा म्हटलं काय म्हणता मग? काय म्हणणार आहे? ज्याला अक्कलच नाही त्याच्यासोबत काय बोलणार आहे माणूस? आहेच नाही तुम्हाला काही तर कवडीची अक्कल. पाहिलं आई कशी बोलते तुझी सून? हा अशा सुना भेटला तुले पाय, अन म्हणता का पोरीलेच वाईट म्हणता म्हटलं तुम्ही दोघी चूप राहा आता. काय नाही तर मी चालली जाईन तुमच्या बापासोबत दवाखान्यात तिकडे. असं वाटून राहिलं मला नाक गरी राहिली मी. छाया चूप राही ना बिचारे. हा इथं भांडणं करायला आली का हो तू? त्या सासूच्या घरी तिथं कमी पडले का तुला भांडणं करणं? आता इथे भांडण करून राहिली. मोहिनी कहून काय झालं? गेले का मामाजी दवाखान्यात? आणि तुम्ही कोण भांडून राहिले इथं? वैशाली ताई मामाजी गेले, भाऊजीनं नेलं ते. ह्या ननद बाई मला म्हटलं तू ना मी बोलून राहिला म्हटलं. यायच्या एवढी आहे की मी लहान आहे का याच्यापेक्षा? हा भाऊजाईला कसं बोलायला लागते अक्कल नाही यायले? समजत नाही? नाही समजत नाही मला. लहान आहे ना मी, लहानशी पोरगी बारगी आहे का मी 4 वर्षाची. समजत नाही की मला कसं बोलायला लागते तर? तुमच्याच पासून शिकली म्हटलं मी असं बोलणं. हा मॅस्त शिकवलं तुम्हाला असं बोलणं. मी ट्युशन घेतो कोणी असं बोलायची, म्हणून तर बोलणं शिकले तुम्ही असं. कोलाट नाही चुपचाप बसा ना. हा कोणाला दुःख आहे सुख आहे काही समजते का नाही समजत तुम्हाला? हा कोणाचं दुःख असो का काही असो, तिकडे त्याची तब्येत बरी नाही सासऱ्याची तुमच्या, आणि तुम्ही इथं भांडून राहिल्या. आता बाई तुमच्या पोरीला सांगा मी बोलली होती काय? मी तर चुपचाप घरात चालली होती. येईन कायले थांबवलं मला? जास्त बोलल्या. बोलली तर बोलली, आता काय तुला फोडं पडले बोलली तर? हा तेवढं बोलल्याले एवढं मोठं करतं काय? आता बाई तुमच्या पोरीला सांभाळून द्या म्हटलं. सांभाळून सांगून द्या का सांभाळून राहा म्हणून आमच्यापासून. फालतूच काही वाद नका करू घरात आमच्या. हा तुमची जळून राहिली म्हटलं. आम्हाला दिलं का नाही वाटण्या करून, म्हणून जळून राहिली ननदबाईची. हा जळून राहिली. काय म्हणता मग जळून राहिली तर? आमच्याच बापाच्या प्रॉपर्टीवर आयत्या पीठावर रेगोट्या फाडायला आले इथं. हा स्वतः कमावा ना मग दाखवा कमावून. कायले म्हणते प्रॉपर्टी कमावणं तर आयते अवसर तर कोणी करते. हा करून दाखवा ना. जायते म्हणता मले. हा जायतो मी. द्या मग मी प्रॉपर्टी वापस. माय बापानं कमावलेली. कायले कमावून स्वतः? नवऱ्याने काय आम्हाला कमावले? तुम्ही जा ना तुमच्या नवऱ्याच्या भरोशावर उड्या माराले. आम्ही काही दुसऱ्याच्या भरोशावर नाही उड्या मारत काही. आमचे नवरे कमावून राहिले म्हटलं, त्याच्या भरोशावर मारतो म्हटलं. मोहिनी बस कर ना, लय झालं ना मोहिनी बस कर. काही लय नाही झालं वैशाली ताई. या म्हटलं नेहमी मला अशाच बोलते म्हटलं, घालून पाडून बोलत राहते. मी काय यायचं नेहमी हेच ऐकत बसू काय? मी नाही ऐकत. लय झालं आता. माझ्या हातच्या बाहेर गेलं, बरदाच्या बाहेर झाला आता. आता नाही करत मी बरदास. एकटं म्हटलं ह्या राही ना घरात, नाही तर मी राही ना घरात. मी राहीन ह्या घरात. जाय तू इथून. तुमचं कोण ऐकते व? तुमचं काय घर होय? तुम्हाला तर काही दिलं नाही तुमच्या बाबानं. हा आणि काय सांगता इथं माया होय म्हणून? आता माय बाबा हे घर माझ्या नावानंच करते ना. पाय ना तुम्ही. होड बांधतो कधी मामाजीने हे घर तुमच्या नावावर करून दिलं तर? करतच नाही मामाजी. मामाजीला माहिती आपली पोरगी कशी आहे म्हणून. जेवढा भरोसा मामाजीले सुनेवर आहे ना, तेवढा भरोसा तुमच्यावर नाही आहे म्हटलं पोरगी असून. आई तू चुपचाप उभी राह फक्त. पाय फक्त. तुझ्या सुना कशा बोलते म्हणून पोरीले घे पण. तूच काय कमी आहे? हा तेलच काय म्हणू मी आता? त्याच्या हातची तर मला भाकरच खा लागते. पण तूच कोणती कमी आहे सांग बरं? ते बोलून राहिली तर तू कोणती कमी आहे? ते काय म्हणते तर शेर आहे, तू तर सव्वा शेर आहे. काय करू मग? बोलले खाऊ त्या सुनायचे का मार खाऊ त्याचा? असा विचार आहे तुया. करा लेकाले घरात कुस्त्या नंदा भावजया करा केला. हा तुमच्या नावावर काय करून दिलं व माजल्यासारख्या करून राहिला तुम्ही. आई काय वय हे? काय कुस्त्या खेळून राहिल्या का इथं? काय कुरुक्षेत्र लावलं काय ना? बरं झालं बापा आला तू राजेश. पाय रे आटोप रे तुझ्या बायकोले जराशी. हा तिले आटोप, तुझ्या बहिणीले आटोप राजा. पाय मग आम्हाला तर ऐकून नाही राहिल्या. तिकून ते वैशाली आवाज देऊन राहिली, इकून मी आवाज देऊन राहिली. दोघीने अटपून राहिल्या. सांग आता काय करा? घरी नाही कोणी आणि येईन जर अशा कुस्त्या केल्या घरात तर काय करा बापा? कोणा आटपाव येईले? तू एक नंबरची भानगोडी आहे म्हटलं. तुम्हाला तर शांतीचा नोबेल पुरस्कारच द्या लागते. हा शांतवादीच आहे तुम्ही बिलकुल. मग बोलतच नाही काही. मोहिनी बस झालं असं ना आता? निपटलंच नाही का तुमचं? किती वेळ चाललं नाही आता? राजेशजी मी काहीच नाही बोलले तुमच्या बहिणीले. हा त्याच म्हटलं काहीच्या काही बोलून राहिला, भांडण करून राहिला. मी तर चुपचाप घरात चालली होती. त्याच मला बोलल्या काही. बापा सांग ना आपल्या नवऱ्याजवळ लढून. हा बोलला पाहिजे ना तू मला. सांग बहिणीला बोलला पाहिजे तो. मी कायले सांगू? नवऱ्याची गरज नाही आहे मला. मीच निपटतो म्हटलं तुम्हाला. हा ते विचारून राहिले म्हणून सांगून राहिले, नाही तर मला काही विचारायची सांगायची गरज नाही आहे म्हटलं. हा तू तर आखाड्यातच जाय असेल ना कुस्ती केल्याले, म्हणून तर देत नाही कोणाले. कुस्तीचा पैलवान आहे जसा काही. मोहिनी बस कर आता. तुला झालं नाटक काय? हे असं बरोबर नाहीये. बरोबर दिसते काय हे? हा काय असं होईल त्या लेकरावर? हे अशी भांडशीन तू तर पोरग काय बनन? पोरग जर झालं तर थोडं नक्कीच डाकू बनन, नाही तर गुंडा बनन. लक्षात ठेव तू. आणि पोरगी झाली ना तर पोरगी तुझ्यासारखीच बनन म्हटलं. जराशे काही माये गुण उतरू दे म्हटलं त्या लेकरात. नुसतं सगळे गुण तुझ्याच नको भरून ठेव. राजेशजी मला आता बोलायला नका लो. तुमच्यापेक्षा चांगलेच गुण आहे माझ्या अंगात. भांडत जरी असन मी, पण दया माया हाय म्हटलं. कुठं ना कुठं जराशी जागीर होते. तुमच्या मनात हे नाहीये. कायले मला ज्ञान वाटून राहिले जास्तीची. हा तुमची जशी बहीण आहे ना तसेच आहे म्हटलं तुम्ही. आता मला राग आणू नको तू फालतू. काय मग मी 4 चौकात मारून देईन ना तुले. मग म्हणशील मारलं म्हणून, मग बडशीन तिथं बोंबलत. राजेशजी तुम्ही माझ्यावर जसा 4 चौकात हात उचलाल ना, मी उचलन म्हटलं तुमच्यावर. एक लक्षात ठेव जा. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं
तर मायावर हात उचलायची गोष्ट करजाच नका. ज्या दिवशी तुम्ही मायावर हात उचलाल तर मी काही बांगड्या नाही घातल्या म्हटलं हातात. लक्षात ठेवलं तुम्ही. हा, तुम्ही हात उचलाल तर मी उचलतो म्हटलं. मी भुलून जाईन नवरा आहे म्हणून. वा वा वा, काय इज्जत आहे ना बायकोच्या नजरेत माझ्या भावाची. वा मस्त. म्या म्हटलं आता भाऊ झाला म्हटलं माया. हा, मला आता थोडासा पाठिंबा भेटते म्हटलं. आता बोलते म्हटलं ह्या बायकोला याच्या. तर बस तू बायकोच बोलते रे राजू दादा तुला. तर मला असं वाटलं होतं का तू खरोखरचाच शेर आहे काय. तू तर पिंजऱ्यातला शेर निघाला रे. जाणं बा जाणं, आता डोकं नको खाऊ ना इथं. आता चालू ड्युटीहून. तिकडे बॉसनं डोकं पागल केलं दिवसभर. आता तू नको करू. जाऊ दे, आराम करू दे जरा समोर खोलीत जाऊन. हा, आता बहिणीचीच गोष्ट खोटी वाटन तुले. बायकोची तर खरीच वाटते. हा, बायको मारतोय म्हणते तरी तुला मस्त वाटून राहिलं. चांगला गटगट ऐकतं बायकोचे शब्द. बहीण 2 शब्द बोलली तर तुला सहन नाही होत रे बाताच. बहिणी, दादा दादा कुठे गेला? दादा बाबा गेले वाटते वावरात. नाही बापूजी, हे तर तुमचे भाऊ दवाखान्यात गेले ना मामाजीला घेऊन. मामाजीची तब्येत नाही ना चांगली, तर मामाजीला नेलं त्यानं दवाखान्यात. असं काय दवाखान्यात गेला का दादा? बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. येईनच मग तू संध्याकाळपर्यंत. हा, येते संध्याकाळपर्यंत. राजीजी जराशे जाणं हो दवाखान्यात. मामाजीची जरा तब्येत कोणी बरी वाटतच नाही मला जास्त. तर जाना तुम्ही जराशे. भाऊजी एकटेच आहे, कोणीच नव्हतं सोबत जायला. म्हणजे कोणीच नाही गेलं काय मग दादाच्या सोबत? दादा ना बाबा दोघंच गेले काय? दोघं नाही तर कोण जाईन? बाकीचे तर तुम्हाला घरातच दिसले ना. छायाताईला म्हटलं होतं, मग तिथंच तर वाद झाला या सगळा. येईन म्हटलं होतं आत्या बहिण. जा म्हणे थोडंशा बाबासोबत. नाही म्हणे त्या मला काय दिलं म्हणे तुम्ही म्हणे. सगळं तर पोरायला देऊन दिलं म्हणे. हा, पोरायला देऊन दिलं म्हणे. आणि मी जाऊ काय म्हणे, आता मी करू काय म्हणे. मग मामाजीनं म्हटलं म्हणे हेच वेळ काय म्हणे, पोरीले माया असते म्हणे. आत्याबाई म्हणे ना अशा पोरीले माया असते, सुनाईले कोणती माया असते. तर मामाजी म्हणे माया तर सुनाईले जेवढी माया आहे म्हणे तेवढी पोरीले नाही आहे म्हणे. आणि काय देऊ म्हणे. आता म्हटलं राजेशजी हे घर ननदबाईच्या नावानं होणार आहे. काय म्हणतो मी, ऐका आता लक्षात ठेवा. आता आपल्याला आपला बंदोबस्त करायला लागते म्हटलं कुठं ना कुठं. काही बोलतो मोहिनी तू. बाबा असं करते काय? तिला काय देतील घर तिच्या नावानं करून? हा, तिच्या नावागिवानं नाही देत करून. बाबा असेच बोलून गेले असं. तुम्हाला काय माहित आहे, आता एवढं मोठं आपल्या नावानं करून देऊ शकते. हा, तर ननदबाईला नाही देऊ शकत. भाऊजी थोडी वेळ इथे चुपचाप बसन. हा, भाऊजी चुपचाप आहे बिचारे. वैशाली ताई काहीच बोलल्या नाही. मला तर एक विचारच येऊन राहिला त्याचा, का असे कसे दोघंही नवरा बायको असं गड्या. हे का शब्दही बोलले नाही. सगळेने वाटून दिलं तरी भाऊजी शब्दही बोलले नाही ना. पण राजेशजी बरं बोलले नाही तर बोलले नाही, पण मामाजीने चुपचाप दवाखान्यातही नेलं. नाही दादाचा स्वभावच तसा आहे मोहिनी, तुला माहित नाही आहे. पहिलेपासूनच आहे तो. माहित आहे का, तिखट बोलते जरूर, पण त्याच्या मनात प्रेम लय आहे सगळे विषयी. म्हणून तो कणी बाबाला दुखात नाही पाहू शकत. ते पुरं गेलं ना त्याचं तरी चालते. तो गम नाही करत कोण्या गोष्टीचा. असा आहे दादाचा स्वभाव. तुला अजून माहित नाही त्याचा स्वभाव कसा आहे. तो फक्त खडतर बोलते कणी वरतं, ते दिसते कोणाले. त्याच्या मनातलं नाही दिसत भाव कोणाले. काय माहित बा, मी आता आज पहिल्यांदाच भाऊजीचा असा स्वभाव पाहिला. का असाही स्वभाव असते बा माणसाचा म्हणून. का काहीच नाही बोलले भाऊजी, शब्दही नाही बोलले. मामाजीने एवढा डाव म्हटलं माझं पोरगं चुपचाप आहे, काहीच बोललं नाही. आपलं छायाताईले पण म्हटलं तरी भाऊजी काहीच नाही बोलले ना राजेशजी. काहीच नाही बोलले म्हटलं. आणि छायाताई तर अशा बाबा भडकल्या होत्या, मला काय दिलं तुम्ही आणि मला आता घर पाहिजे. सगळं तुमच्या पोराईला देऊन दिलं आणि मला काम सांगता काय, असं तसं बम बोलल्या म्हटलं. मग मामाजी अजूनच दिमाग सरकला होता मामाजीचा. अजून राग आला होता मामाजीले. मग ते भाऊजीनं आटोपलं त्याले आणि नेलं. मग जसे भाऊजी ना मामाजी गेले तसेच भाऊ या मायावरच तुटून पडला. माझ्यासोबतच भांडायला लागला. तू ना मी वर चालला डायरेक्ट. तशीच आहे ते पहिलेपासून. आता काय करतो. चल बरं, मला जरासा आराम करू दे बा तू. आता भल्लं डोकं दुखून राहिलं माया. असं आतापर्यंत तुम्ही मामाजीच्या मांग बाबा करून धावून राहिले होते एवढे दिवसाचे. हा, आणि कालपासून तुम्ही खरंच तुम्ही मतलबी आहे पण राजेशजी. मला माना लागन. पण खरंच मला वाटलं नव्हतं बा माझ्या नवरा एवढा मतलबी असेल म्हणून. पण खरंच आहे बा तुम्ही. का तुम्ही स्वतःच्या बाबाच्या मागे जाऊ नाही शकत. आज तुमच्या बाबावर ही वेळ आली, उद्या जर माझ्या बाबावर वेळ आली तर खरंच जाण तुम्ही. हा, तुम्ही तर काय म्हणते जवळ होय, तर काय म्हणते बापाचं करायला पाहिजे तर सासऱ्याचंही करायला पाहिजे. तर तुम्ही तर स्वतःच्याच बापासाठी जात तर माझ्या बापासाठी जाण. मला नाही वाटत बा, गॅरंटीच नाही मला तुमच्यावर. आता तर भरोसाच नाही राहिला काही. मोहिनी, मी आता थकून आलो तर तुम्हाला इथे लेक्चर सुनावून राहिली काय? हा, आता गेला ना दादा, 1 जण गेला काय 10 जण गेले काय? मी काय करून तिथं जाऊन? डॉक्टरचं काम आहे, डॉक्टरच करून ना. तर मी जाऊन इलाज करून तिथं बाबाचा. हो राजेशजी, इलाज नसते करत, पण बापाच्या मनाला समाधानी होते. आलं बा पोरग. हा, एक पोरग तर आहेच. मामाजी पाहून राहिले म्हटलं तुमचा भाव. तुम्हाला समजून नाही येऊन राहिलं म्हटलं अजून. हा, ते खरोखर आहे पण भाऊजी. जाऊ दे ना भाऊ, तिकडे जाऊ दे ना. जाऊ दे, मला आराम करू दे. मला काही डोकं दुखू नको. तुला जायचं असतं तू चालली जाय. तुला काय करायचं आहे कर. मी तुला रोकत नाही टोकत नाही, पण मला नको सांगू तू या गोष्टी. मी तर जाईनच व. मला तर नाही बी दिलं असतं ना मामाजीनं तरी गेली असती. आता दिलं म्हणून तर ठीकच आहे. दिलं म्हणून घेतलं, पण तो आपला अधिकार आहे म्हणून मामाजीनं दिलंय आपल्याला, काही विषय नाही आहे. पण म्हटलं नाही बी दिलं असतं ना मामाजीनं तरी गेली असती म्हटलं. बापा, तू तर आतापर्यंत भांडून राहिली होती. माया मागं लागली होती, हिस्सा मागा तुमच्या बाबाले, हिस्सा मागा तुमच्या बाबाले. अचानक काय झालं तुले? अचानक कुठून प्रेम उफाडून आलं तुझ्या मनात? राजेशजी, तुम्हाला समजूनच नाही राहिलं. अजूनही काही गोष्टी समजून नाही राहिल्या. तुमचे बाबा असून त्यांच्याविषयी तुम्हाला काही वाटत नाही. मला वाटते म्हटलं माझे सासरे असून. कारण मामाजी खरोखर प्रेमळ आहे. मला पहिले जसं वाटे ना तसे नाही आहे मामाजी. आत्याबाई तरी आहे कडवट स्वभावाच्या,
पण म्हटलं मामाजी नाही आहे म्हणून मामाजी विषयी वाटते एवढं आपुलकी. तुम्हाला नसन वाटत बा. काय मी तुम्ही कसे कोण्या मातीचे बनले आहेत समजत नाही मला काही. थोपा सुमित बायकोच्या मागं गेले बाबानं दुखते म्हटलं तरी. हा आणि तुम्ही पहा तुम्ही तसेच आणि थोडी तसाच. तुम्ही गेले तुमच्या माईवर अन विनोद भाऊजी जे आहे ना ते गेले त्याच्या बापावर. खरंच मामाजीवर गेले आहे म्हटलं ते त्याचाच स्वभाव आहे त्याच्याजवळ. पण आता झालं ना तुझ्या मनासारखं, भेटलं ना आपल्याला हिस्सा. मग आणि तू इच्छा आहे ना आता का आपल्याला घर पाहिजे म्हणून दुसरं, मग घर करून टाकू आता आपण आपल्यासाठी चांगलं. झालं देऊ दे ना हे घर दिन तर छायाले. काय फरक पडते आपल्याला. म्हणालेच होते बोलाले होते आणि तसे तुझ्या करायच्या जीवावर होते ना सगळेच. मग आता दोघं राहणं आहे तर मग ठीक आहे ना. मस्त दुसरं घर घेऊन घेऊ तिकडे आणि राहू दोघच जण. अन हे घर ह्या घराचं काय. हे घर जाईन छाया ताईले ठीक आहे. अन त्या काही इथे राहणार आहे काय. आज नाही उद्या तर ते त्याच्या घरी जाईन ना. मग त्यानं जर हे घर गिर विकून टाकलं मग मामाजी कुठे राहील. हा चला ठीक आहे आता बाईची तर सोय आहे. सुमित बापूजी घेऊन जाईल. पण मामाजीचं कसं मग. मामाजीला कोण पाहिजे मग. तू काही माझ्या डोक्यावर प्रेशर देऊ नको आता. हा राहिलं बाबाचं तर दादा आहे ना. दादा सांभाळते बाबाले. तू बाबाचं टेन्शन नको घेऊ. तुझ्या मागं लावायचं आहे का तुला कोणाचं टेन्शन तर लावून घे. मी लावून घेत नाही. मी खर्च करणार नाही कोणाच गोष्टीचा. वा 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 राजेशजी तुमचा इस्टेट भेटाच्या अगोदरचा स्वभाव वेगळाच होता पण आता वेगळाच झाला. बदलला पण पूर्ण स्वभाव तुमचा. खरंच बदलू दे बदलला तर सांगू नको मला गोष्टी फालतूच्या. जाऊ दे मला आता. कसा माणूस असून गड्या ह्या एकाएकी यायचा स्वभाव एवढा कसा काय बदलू शकते. हा का स्वतःच्या बापाविषयी यायचं मन नाही दुखत. काहीच वाटून नाही राहिलं यायले. म्हणजे फक्त का पैशासाठीच नातं असते काय. म्हणजे पैसा आहे तर सगळंच काही आहे असंच आहे याचा अर्थ. मामाजीनं सगळं देऊन मला असं वाटतं चूकच केली. द्यायलाच नव्हतं पाहिजे. आज म्हटलं ह्या वाटणीच्या मुळे घर फुटलं म्हटलं सगळं. नाही तर सगळेजण जागेवर होते. सगळेजण आपापलं कर्तव्य बरोबर निभावून राहिलं होतं. बोला काकाजी काय झालं. काही नाही बा, जरासं आता छातीत दुखत होतं बा, तेवढ्यासाठी आणलं पोरानं दवाखान्यात. नाही तर काही गरज नव्हती. आता जरा जरा दुखणं चालूच राहते. बरं बरं ठीक आहे. बसा ना वर तर बसा टेबलवर. तपासून घेतो. बरं काही खाण्यागिण्यात काही आलं होतं काय. काही ऍसिडिटीचा वगैरे काही त्रास गीस आहे का तुम्हाला. नाही नाही डॉक्टर साहेब, कायची एसटीडी फेस्टिडी काही नाही आपल्याला. ठीक आहे ठीक आहे. नाही आहे मग तुम्हाला नाही ऍसिडिटी. ठीक आहे. एसटीडी नाही म्हणत काकाजी त्याले ऍसिडिटी म्हणते. काय म्हणते ना काय नाही त्याला. आता तुम्हीच बोलावा काय म्हणता त्याला. तर काही पेदगीत काही घेतगीत असता काय जराशी. हो डॉक्टर साहेब माणुसकीचे प्रश्न विचार ना. काय फालतू प्रश्न विचारता. सभ्य माणसाला अशा प्रश्न विचारणं शोभते का तुम्हाला. नाही नाही भाऊ कसं असते. आता दवाखाना होईया डॉक्टर आहे मी. डॉक्टरची थोडीशी इज्जत करा. आता कसं आहे डॉक्टरले हर प्रकारचे प्रश्न विचारच लागते बाबा पेशंटले. हा मग माहीत कसं होईन त्याला कशी बिमारी आहे काय बिमारी आहे. तर नाही विचारा पण जराशे माणुसकीत विचारा असं म्हणून राहिलो मी. आमचे बाबा काही पेदगीत नाही घेत नसते. बरं बरं ठीक आहे. मग असं करा ना भाऊ तुम्ही बसून जा ना बाहेर. यायचं झालं म्हणजे सांगतोच आवाजच देतो तुम्हाला. बोलावतोच मग. नाही नाही इथंच करा माझ्यासमोर काय करता तर. विनोद बसून जा ना बेटा बाहेर. बस ना येतो ना मी. काय करणार आहे मला काय अंदर काय कापणार थोडी आहे का इथं. काय बोलता काकाजी तुम्ही बाबा. आनंद काय मला सटॅक डॉक्टरले. मी डॉक्टर होय ना बाबा खाटीक थोडी होई का आपण तुम्हाला. बरं बाबा बसतो मग मी बाहेर. हो हो बस बस. पोरगं वाटतं भाऊ काकाजी तुमचं नाही. लय गरम आहे. नाही नाही गरम गिरम नाही आहे तो. लय समजदार आहे तो. आता कसं आहे चालूच असते एवढं. गरम रक्त आहे होते जरासं नरम गरम चालूच राहते. ठीक आहे. मग अजून काय काही त्रास. डॉक्टर साहेब एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता पहा ही जे गोष्ट सांगतो ना ती गोष्ट तुम्ही तुमच्या पुरतीच मर्यादित ठेवा. काय माझ्या पोराजवळ कोणतीच सांगू नका. मला म्हटलं कोणती बिमारी नाही झाली ना काही नाही झाली. मी तुम्हाला सांगतो बरोबर. हा फक्त तुम्ही तुमच्यात ठेवा आणि मी जसं जसं सांगतो फक्त तसं करा तुम्ही. काऊन बा काही आहे का काकाजी. नाही नाही काही हे नाही आहे. आता चालू आहे जराशी परीक्षा चालू राहते आपली. बरं बरं बा मायावर फक्त काही ना का आणजा बा संकट गिंकट. मी निश्चित राही ना हो. तुम्हाला इथून संपला तुमचा खेळ आता. बरं ठीक आहे. नाही बरोबर पाहिजे बा. तू जातो तर म्हणतो पण तुला आता दवाखाना माहीत घेत आहे का. बस कुठेही जाशील. वैशाली ताई मला काही मन लागून नाही राहिलं बा आता. हा येईल म्हणून राहिली राजेशजीला जा तर ते काही जाऊन राहिले नाही. आणि घरही पाहिले एक जण पाहिजे म्हणून तुम्ही थांबा. मी कोणी जातो बरोबर जातो पाहत पाहत. भाऊजीला फोन लावत लावत जातो ना. तुम्ही काय काळजी करता त्याची. पाहिजे बापा तू हारप जोगिरप नको. नाही तर आणशीन संकट आपल्या घरावर. पहिलेच तर हे संकटच संकट चालू आहे नाही का. बरं बरोबर जा. हा वैशाली ताई बरोबर जा तुम्ही. चला मग बा आता भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. नाही आता एवढंच आजच्यासाठी. आता आमच्या मामाजीनं काय प्लॅन केला डॉक्टर सोबत काय नाही हे आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत समजणच. बरोबर ना. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. आणि उद्या आपल्या फॅमिली मेंबर पैकी दर्शना बोंद्रे या ताईंचा हॅपी बर्थडे आहे. त्याबद्दल ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण टीम कडून आणि मोहिनीकडून पण स्पेशल वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ताई तुम्हाला. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तरी पण आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली ते पाहायला विसरू नका. त्याला पण सपोर्ट करा सबस्क्राईब करा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते.
चला मग मोहिनीचा सगळ्याला धन्यवाद